करते सगळ्यांना, कृपया रांगेत या ताई. आपण सगळ्यांना विनंती करते, मी सगळ्यांना सांगते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधायला आलेल्या आहेत. मी सगळ्या भगिनींना बहिणींना विनंती करतो की एका रांगेत यायचंय, आपल्या लाडक्या भावाला राखी बांधायची आहे, लाडक्या भावाला आशीर्वाद द्यायचे आहेत आणि मग राखी बांधून व्यवस्थित खाली उतरायचंय. ज्या मार्गाला लाडक्या बहिणी उतरणार आहेत तो मोकळा करा, फक्त तो जिना फक्त मोकळा करा ही विनंती आहे. प्रायव्हेट फोटोग्राफर रजिस्टर असतील त्यांनी कृपया मागे जा. उलट्या बाजूनी पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे, विरुद्ध बाजूनी कुठल्या नाही कोणालाही सोडू नका. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत. अरे कार्यकर्त्यांना सूचना आहे, ट्रॅफिक चालू ठेवा. ट्रॅफिक पोलिसांना देखील सूचना आहे की ट्रॅफिक चालू ठेवा, ट्रॅफिक चालू ठेवा. तुम्ही थोडे पुढे या, पुढे गाडी जाऊ द्या. विनंती आहे की वाहतूक सुरू ठेवायची आहे आणि ज्या महिला भगिनी येतील आता त्यांनी कृपया मागे रांगेत जायचं. मध्येही रांग तोडण्याचा, रांगेत घुसण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, विनंती आहे. आपले जे शिवसैनिक कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती की त्यांनी मागे जायचं आणि ती रांग लावून घ्यायची आहे. चला, महाराष्ट्रातून आलेल्या सर्व लाडक्या बहिणींचं मूविंग ठेवा. कॅमेरामन थोडे पुढे या. सगळ्या महिलांनी घोषणा द्यायची आहे, द्याल का? बोला, लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा. सगळ्यांच्या हात वरती, दोन्ही हात वरती. लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा. आवाज कमी आहे, पूर्ण जोरात. लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा. नांदेड, परभणी, नागपूर, जालना, हिंगोली, संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, पुणे, कोकण, पालघर, ठाणे, कल्याण, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक, धुळे, अकोला, अमरावती अशा संपूर्ण जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून आलेल्या सर्व बहिणींचं मनापासून स्वागत स्वागत स्वागत. बहिणींना विनंती आहे की लाडके भाऊ, तुमचा लाडका भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेब राखी सर्वांकडनं बांधून घेणार आहेत, त्याशिवाय ते निघणार नाही. त्यामुळे घाई करू नका, डबल लाईन लावू नका, सिंगल लाईन मध्ये या. कारण तुम्ही आता आलात, काही भगिनी काही बहिणी या बऱ्याच वेळापासून रांगेमध्ये उभ्या आहेत, त्यांनाही सहकार्य करा. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी ठाणे शहर, नवी मुंबई आणि कल्याण मधील महिलांना माझी विनंती आहे की विदर्भातून काल दुपारी 11 ते 12 वाजता महिला निघालेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रातून निघाल्या आहेत, सिंधुदुर्ग, मराठवाडा, त्यांना पहिली
संधी द्या. आपल्याला साहेब कायम भेटत असतात. साहेब तुम्हाला सगळ्यांना भेटणार. माझी विनंती आहे, पुन्हा त्यांना 12, 14, 18 तास प्रवास करायचा आहे. तरी माझ्या या सर्व भगिनींना विनंती आहे, दिलगिरी व्यक्त करतो की थोडा तुम्हाला त्रास होत असेल, पण तुमचं जे प्रेम आहे ते प्रेम यातून दिसून आलेले आपल्या लाडक्या भावावरती. ठाणे शहरातल्या महिलांना माझी विनंती आहे की प्रथम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणच्या, पालघर या ठिकाणच्या महिलांना पहिली संधी द्या. त्यांना पुन्हा प्रवास करून जायचं. माझी सर्वांना विनंती आहे, कृपया रस्त्यावर उभे राहू नका. आपण राखी बांधायला आलोय साहेबांना. आपण या ठिकाणी साहेबांवर त्या लाडक्या बहिणी प्रेम करतात, त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहात. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आपण सर्व भगिनी या ठिकाणी आलात. कृपया आपण जरा जवळच्या ज्या आहेत, ठाणा, नवी मुंबई, कल्याण, पालघर या महिलांनी कृपया विदर्भ वगैरे इकडनं आलेल्या ज्या महिला आहेत ट्रॅफिक सुरू ठेवा. पहिले संधी द्यावी, कारण त्यांना परत प्रवास करायचा आहे. विनंती आहे आपल्याला सर्वांना. चला, थोड्या भगिनी आपल्या आल्या, त्यांना विनंती की थोडं मागे जा, रस्ता थोडा मोकळा सोडा. आपल्या पोलीस भगिनींनाही सहकार्य करा. सगळ्या पोलीस प्रशासनाला विनंती की सगळ्या भगिनींना मागे जाऊ द्या. आपण असे एका भावावर प्रेम करतात. ट्रॅफिक सुरू ठेवा. सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आल्या. आपण आज रक्षाबंधनाचा पवित्र सोहळा, ज्यांनी या महाराष्ट्रातल्या बहिणींना स्वाभिमानानं जगायला शिकवलं, ज्यांनी बहिणींना जगण्याचा अधिकार दिला, ज्यांनी बहिणींचा संसार घडवला, त्या महाराष्ट्रातील कोट्यवधी बहिणींचे लाडके भाऊ, या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते. आणि साहेब नेहमी सांगतात की मला या पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणींनी सगळ्यात मोठी पदवी दिली, ती म्हणजे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ. हे सगळ्या पदांपेक्षा मला मोठं आहे. आणि आलेल्या या पवित्र दिनी सगळ्या बहिणींचं आपले लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्यातर्फे मनापासून स्वागत. थोडा रस्ता मोकळा ठेवा. गाड्या जाऊ द्या, गाड्या जाऊ द्या. असेच रांगेमध्ये या, आपल्या लाडक्या भाऊला राखी बांधा. थोडे पत्रकार पुढे या. सोशल मीडियावाले, जास्ती प्रायव्हेट फोटोग्राफर थांबू नका तिकडे. प्रायव्हेट फोटोग्राफर थांबू नका. मोबाईलवाले चला. जे विदर्भ, नागपूर, परभणी, हिंगोली, मराठवाडा या विभागातून आलेल्या भगिनी, नांदेड यांना पहिलं प्राधान्य द्या. जळगाव, जे 500, 700, 800, 1000 किलोमीटरहून आले या ठाण्यामध्ये आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांना पहिलं पुढे येऊ द्या. त्यांना पहिलं पुढे येऊ द्या. चला चला पुढे. ओ दादा, थोडं पुढे या. थोडं तुम्ही, ए मित्रा, प्रायव्हेट मोबाईल वाला मागे निघा सगळे. चला, रस्ते मोकळे ठेवा. गाड्या जाऊ द्या, गाड्या जाऊ द्या. असं विरुद्ध बाजूनी कोणाला सोडू नका आणि रांगेमध्ये या, रांगेमध्ये या. चला पुढे चला. सगळ्यांना विनंती आहे, रस्ता मोकळा ठेवायचा आहे. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, जरा रस्ता मोकळा ठेवा. ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य करा. चला, रस्ता, गाड्या जाऊ द्या पुढे. ताई पुढे चला, रस्त्यात थांबू नका. चला, विनंती आहे ताई. कृपया ट्रॅफिक होते, आपण जरा एका बाजूला थांबलात तर बरं होईल.
आज लाडक्या बहिणी लाईनला आहेत त्या रक्षाबंधनासाठी साहेबांना या ठिकाणी आलेल्या आहेत, परंतु इथे कोणी डाव्या बाजूला इथे कोणी थांबू नये. कृपया आपल्याला सर्वांना विनंती आहे, जी लाईन आहे त्या लाईनमधील सर्वांनी यावं, इकडे गर्दी करू नये ही सर्वांना विनंती आहे. कृपया लक्ष ठेवा, या ठिकाणी कोणीही गर्दी करू नये. आपण जरा बाजूला झाला, ट्रॉफिकला जरा रस्ता मोकळा करून दिला खूप बरा होईल. जरा विनंती आहे आपल्याला, या ठिकाणी गर्दी करू नये. नांदेड जळगाव कोण आहे? कृपया मी ठाणेकरांना विनंती करते. अगदी नांदेड जळगाववाले कोण आहे? त्यांनी प्लीज महाराष्ट्र, त्यांना पुढे येऊ द्या. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या लांबून इकडनं लोक लाडक्या बहीण सर्व या ठिकाणी लाडक्या भावाच्या प्रेमापोटी या ठिकाणी रक्षाबंधनाला आलेले आहेत. त्यामुळे त्यांना परत आपल्या घरी जायचं आहे आणि या ठिकाणी गर्दी केली तर खूप हे होईल आणि लाईननी आपण हे करतो ते होणार नाही. कृपा करून आपण सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी या बाजूला गर्दी करू नये, ट्रॉफिकला अडथळा होईल असं कोणीही लाडक्या बहिणींनी या ठिकाणी हे करू नये. आणि लाडके भाव आहेत त्यांना पण सांगतोय, तर कृपया या ठिकाणी उगीच गर्दी करू नये. ज्याने अखंडपणे सुरू ठेवली, ज्याने खऱ्या अर्थानं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्याचं वाढवण्याचं काम केलं, ज्यांनी महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींना स्वाभिमानानं अभिमानानं जगण्याचा अधिकार दिला, ते तुमचे सर्वांचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना आज राखी बांधण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत स्वागत स्वागत. तर आपण एकदा पुन्हा घोषणा द्यायची का? लाडक्या बहिणी, हे कॅमेरा तिकडे घे, कॅमेरा तिकडे. माझ्याकडे या ठिकाणी नांदेडच्या महिला आलेल्या आहेत. कृपया नांदेडच्या महिलांना पुढे येऊन द्या. कृपया पुढे जा. एक मिनिट मी माझा प्रतिनिधी पाठवते, त्यांना घेऊन यायचं पुढे जा. नांदेड या महिला, नांदेड, फक्त नांदेड येऊ दे कृपया प्लीज. नांदेडच्या महिला कृपया, आपण पटापट रांग सोडतोय. नांदेडच्या महिलांना कृपया पुढे येऊ द्या. नांदेडच्या महिलांना कृपया पुढे येऊ द्या. मार्शल सांगितलंय, त्याला पाठवलंय.
माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना, कृपया नांदेडच्या महिलांना सोडा. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, कृपया नांदेडच्या महिलांना सोडा. कृपया. ठिकाणी स्टेजच्या डावीकडे जावं. जागा करून द्या ॲम्ब्युलन्सला. जागा करून द्या. थोडे आतमध्ये या ना, तिकडे तिकडे तिकडचे लोक जरा आतमध्ये या. ते तिकडं आपल्या लाडक्या बहिणी जरा नको. कोण नाहीये ठाणे शहराच्या पदाधिकारी, कोण नाहीये तिथे. सगळे भांडून बिंडून बोले, त्यांना कंट्रोल करा. हो, गांधीनगर गडबड कशाला. पोलिसांना माझी विनंती आहे की हे बॅरिकेड थोडं आतमध्ये दाबा. आपल्या इथं समोरचं आतमध्ये या, आतमध्ये थोडं थोडं थोडं, म्हणजे गाड्या चालू राहतील. गाड्या वाहतूक चालू ठेवा. ठाणा मुंबई, माझी विनंती आहे की काल सकाळी 10 वाजल्या
असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, त्या महिला या ठिकाणी साहेबांच्या प्रेमापोटी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्याकरता आलेले आहेत. प्रथम आपण त्यांना संधी देऊ, पण लाईनीप्रमाणेच येऊ द्या, धक्काबुक्की नको. हॅलो, कृपया रांगेत या, कृपया रांगेत या. का गर्दी करताय ताई? साथ सगळ्यांना भेटणार आहे. कृपया सर्वांना विनंती आहे, रांगेत या. कृपया सगळ्यांना विनंती आहे, रांगेत या. प्लीज आपल्या व्हॉलेंटियर मार्शल सिंगल लाईन करा. सोडा. कृपया थांबा, असं करू नका. 2 मिनिटं थांबा तुम्ही. अशा पद्धतीने गर्दी करू अरे रांगेत या ना प्लीज, रांगेत या. फुटपाथवरच्या लाईन पहिल्या सोडल्या जातील, इथल्या महिलांनी थांबावं. ढकलू नका, धक्का या गाडी घेऊ नका. या आपल्या पोलीस आपल्या आमच्या बरोबर असलेल्या कॉन्वॉयमधल्या त्या पण गाड्या काढून तलावपाडीकडे जाऊ द्या. तलावपाडी कृपया इकडची लोक बंद करा. फुटबॉल चालू. सगळ्यांनी सहकार्य करा. एकच हो, ऐकलं का? विनंती आहे, सगळ्यांनी रांगेत या. तुमचे लाडके भाऊ शिंदे साहेब थांबतायत. इथे उपस्थित शेवटच्या महिलेला भेटल्याशिवाय शिंदेसाहेब चालणार नाही. रांगेत या, रांगेत. रांगेत या. कृपया सगळ्यांना विनंती आहे, रांगेत या. चला, रांगेत या.
नांदेड कोल्हापूर आता मुंबईतल्याही अंधेरी विभागातल्या आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आपल्या लाडक्या भावाला राखी बांधायला आलेल्या आहेत. माझी एवढीच विनंती आहे, तुम्ही इथे जा. बोल्या लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचा वाजत गाजत सुद्धा लाडक्या बहिणी आपले लाडके भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी राखी घेऊन येत आहेत. सर्वांचं लाडक्या बहिणींचं मनापासून स्वागत. सोलापूर जिल्हा सुद्धा वाजत गाजत या ठिकाणी आलेला आहे. कृती वगैरे नाही करता. आणि अजूनही मला गाड्या जाऊ द्या. हे कोण जाऊ द्या, कोण जाऊ द्या पुढे, कोण धक्का मारतंय? जाऊ द्या पुढे गाड्या सगळ्या. कोण धक्का मारतंय? मुंबईच्या रेल्वे बांधण्याच्या भगिनी आज सोलापूर जिल्हा राज्यामधून पुढे जाऊन पुढे ठीक आहे. सोलापूर जिल्हा राख्या घेऊन आलेला आहे. बोला लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचं, लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचं. चला ताई, चला पुढे. माझी विनंती आहे, इकडे खूप जास्त गर्दी होते. तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहात. तुम्ही कृपया हा कोल्हापूर जिल्हा पण येतोय पुढे. कोल्हापूरच्या लाडक्या बहिणींचंही मनापासून स्वागत. बोला इथे तुम्ही घोषणा द्यायची. ओके, लहान बाळांना घेऊन आलेत नागपूर. चला या ताई. हे ड्रायव्हर जाऊ द्या. हे थांबा, आता थांबा. एक सिग्नल